मी इथे बनवत आहे रसमलाईचा केक आणि जेव्हा मला रसमलाईचा केक किंवा इतर कोणतेही केक्स बनवायचे असतात तेव्हा मी यूज करते प्रीमिक्स। आणि जेव्हा टी टाइम केक आहेत किंवा असेच ड्राय केक खायचे असेल ज्याच्यामध्ये क्रीम नाही किंवा कोणाला क्रीम आवडत नाही आहेत, जेव्हा असे केक बनवायचे असतात तेव्हा मी यूज करते जी आपली पिठं असतात त्या पिठांपासून साखरेपासून किंवा गुळापासून खजूरपासून असे ड्राय केक मी बनवत असते। पण जेव्हा मला अशा क्रीम्सच्या केक्सच्या ऑर्डर असतात तेव्हा मी यूज करते प्रीमिक्स। आणि प्रीमिक्सचं प्रमाण किती पाहिजे हे सगळं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे, पण तरी पण मी आता सांगते। आता मी रसमलाईचा केक बनवत आहे तर मी घेतलेला आहे व्हॅनिला प्रीमिक्स। तर व्हॅनिला प्रीमिक्स मी वजनावरच घेते, मी अराउंड 160 to 170 ग्रॅम घेते, म्हणजे स्पॉन्ज पण तितका आपल्याला त्या केकमध्ये क्रीमसोबत असला पाहिजे। तर मी घेतलेला आहे 160 ग्राम प्रीमिक्स आणि प्रीमिक्समध्ये थोडंसं रसमलाई इसेन्स घातलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि पाणी घालून मिक्स करून छान असा केक स्पॉन्ज रेडी केला होता। 20 मिनटं ओव्हनमध्ये ठेवला होता। कढईमध्ये किंवा पॅनमध्ये सुद्धा गॅसवर आपण हे बेस बनवू शकतो, त्यामुळे फार ओव्हनची गरज आहेच असं काही नाही जेव्हा केक बनवायचं असेल तेव्हा। त्यामुळे आपण ओव्हनमध्ये त्याप्रमाणे पॅनमध्ये कढईमध्ये पण बनवू शकतो। तर अशा प्रकारे माझा स्पॉन्ज हा तयार झालेला होता आणि मी 3 लेअरमध्ये इक्वली कट करून घेतलेला। तर रसमलाईचा केक आहे तर मी त्याच्यामध्ये नट्स वापरणार आहे आणि जे दूध आहे त्यामध्ये मी थोडासा रसमलाई इसेन्स आणि थोडा येलो फूड कलर घेतलेला आहे, केशर घातला तरी चालेल। तर अशा पद्धतीने त्याचं सोकिंग करण्यासाठी स्पॉन्ज भिजवण्यासाठी मी दूध तयार केलेलं होतं आणि दूध हे छान स्पॉन्जवर लावल्यानंतर मी त्यावर रसमलाई क्रश थोडासा घालते आणि त्यानंतर मग क्रीम घेते आणि क्रीमवरती पुन्हा रसमलाईचा क्रश ठेवते आणि छान स्प्रेड करून घेते। तर अशा पद्धतीने पूर्ण स्पॉन्जला पण त्या दुधाला पण आणि जी क्रीम आहे त्यामध्ये पण पूर्ण रसमलाईचा फ्लेवर उतरतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने असे माझे स्पॉन्ज आहेत ते बनवते। आणि याला आपण क्रम कोटिंग म्हणतात, तर ते क्रम कोटिंग पण करून घेते। क्रम कोटिंग म्हणजे पूर्ण लेअर झाल्यानंतर शेवटचा जो फायनल लेअर करणार आहोत, फायनल क्रीम आपण लावणार आहोत त्या आधीचा जो पार्ट असतो तो असतो क्रम कोटिंगचा। आणि क्रम कोटिंग केल्यानंतर केकला आपल्याला थोडा वेळ 15-20 मिनटं का होईना फ्रीजमध्ये सेट करावं लागतं। पण जेव्हा असे केक्स असतात की 5 वाजता त्यांनी ऑर्डर दिली, 6 वाजता पाहिजे किंवा 7 वाजता पाहिजे, तेव्हा आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायला जमत नाही। त्यामुळे काय होतं, एकच प्रॉब्लेम होतो की जेव्हा आपण फायनल फिनिशिंग करतो तेव्हा जे आतले काही स्पॉन्जचे जे क्रम्स असतात किंवा पार्टिकल्स असतात, तुकडे असतात, ते थोडेसे वरच्या स्पॉन्जला लागतात। त्यामुळे थोडासा 15 मिनटं का होईना आपल्याला फ्रीजमध्ये सेट केलं तर वरची फायनल जी फिनिशिंग आहे ती छान येते। पण काही केसेस अशा असतात की केक फार कमी वेळ असतो आणि त्यामध्ये कस्टमरला फार अशी बारीक डिझाईन पण नको असते, तेव्हा आपण क्रम कोट करून डायरेक्ट फायनल कोटिंग केलं तरी पण केक खूप छान दिसतो। तर असंच माझ्या बाबतीत झालं, मी अजिबात फ्रीजमध्ये ठेवला नाही आणि लगेचच फायनल कोटिंग करायला घेतलं, तर केक खूपच छान झाला होता। आणि जेव्हा असे फास्टमध्ये किंवा खूप कमी वेळात केक द्यायचे असतात तेव्हा आपल्याला डिझाईन्स पण सुचत नाहीत, त्यामुळे आपल्याकडे जे बेसिक अवेलेबल असतात, नोझल्स म्हणा किंवा आपले जे बेसिक डिझाईन्स अवेलेबल असतात किंवा आपल्याकडे ज्याप्रमाणे चॉकलेट्स अवेलेबल असतात त्याप्रमाणे आपण या केकचं डेकोरेशन करत असतो। तर त्या पद्धतीनेच मी केलेलं आहे। माझ्याकडे चॉकलेट्स वगैरे काही अवेलेबल नव्हते म्हणून मी भरपूर असं स्पॉन्ज आणि क्रीम अशी लावलेली आहे। हा केक मी अराउंड ½ kg होता, पण मी हा केक किती ग्रॅमपर्यंत दिला हे तुम्ही शेवटी नक्की बघाल, कारण की जर काही गोष्टी आपण कमी देत आहोत, भलेही त्या वजनामध्ये भरपूर आहेत पण चॉकलेट्स देत नसू किंवा चॉकलेट्स आपण खूप देत आहोत तर थोडासा स्पॉन्ज किंवा क्रीम थोडंसं आपण कमी करतो। तर अशा पद्धतीने जर चॉकलेट्स त्यांना गार्निशिंग करून देत नाही आहे तर मी थोडासा स्पॉन्ज किंवा क्रीम जो क्वांटिटी आहे ती तर जास्त देऊ शकते, हे तर माझ्या हातात आहे। तर त्याचप्रमाणे मी या केकचं क्रम कोटिंग आणि सगळं फिनिशिंग सगळं करून घेतलं। आणि रसमलाई केक आहे म्हटल्यावर थोडासा येलोइश कलर, हा अगदी खूप येलोइश पण नाही, पेल येलोइश कलर आपण या केकच्या फायनल कोटिंगला देणार आहोत। तर त्याप्रमाणे मी थोडासा अगदी लाईट येलो कलर घेतला क्रीममध्ये आणि छान असं त्याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे।
तर जेव्हा जेव्हा माझ्याकडे रसमलाईचे केकचे ऑर्डर्स असतात तेव्हा मी शक्यतो जेव्हा त्यांची अशी कोणती डिमांड नसते की असा पर्टिक्युलर केक पाहिजे किंवा या कलरमध्ये पाहिजे, तेव्हा मी शक्यतो पेल येलो कलरमध्येच अगदी बेकरी स्टाईल आहे तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते. आफ्टर ऑल तुम्हीच ठरवणार आहात की हे केकची डिझाईन कशी आहे किंवा केक कसा वाटतो आहे. तर नेहमीप्रमाणे मी रोझेटचा नोझल घेतलेला आहे आणि बॉर्डर अशी छान अशी केलेली आहे आणि खूप असा सुंदर असा केक पण दिसत होता. आणि त्यामध्ये मी हे नट्स वगैरे पण थोडेसे टाकले, ते मी काही व्हिडिओमध्ये दाखवू शकली नाही. तर अशा पद्धतीने माझा हा केक 1 ते 1.5 तासाच्या आत तयार झाला. जर स्पॉन्जचा बेकिंग करण्याचा टाईम सोडला तर हा केक मी अर्ध्या ते 35 मिनटामध्ये 30 ते 35 मिनटामध्ये हा मी केक बनवलेला आहे. आणि आता तुम्ही पाहिलं असेल की वजन किती होतं या केकचं. अराऊंड 700 ग्रॅम हे केक भरलेला आहे. तर मला अजिबात वाईट वाटत नाही जेव्हा मी जास्त प्रमाणात ग्रॅममध्ये केक देते, हाफ KGचा समजून. मला आनंदच होत असतो, कारण की आपल्याला तर पैसे कमवायचेच आहेत, पण त्याबरोबर लोकांचा जो आनंद आहे एक थोडंफार जास्त दिलं तर त्यांनाही तो आनंद मिळतो आणि तो आनंदच कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जात असतो. तर असेच मी केकचे व्हिडिओज बनवत राहील आणि तुम्ही पाहत राहा. थँक्यू.